असं बरं जावा मग मोबाईल नाही देत तुमचा. अरे मोबाईल दे ना दादा, मोबाईल मोबाईल तर दे. बरं जरा स्वारगेट कुठे आहे? स्वारगेट स्वारगेटला जायचं. येऊ का, बसू का? चला. एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है. सरळ बॅग मागं टाकून सीट बेल्ट लावा. सरळ आहे ना? हा. पंधरा मिनिटं झाली, बस एक बस नाही आली. हा का? अहो काय आलंय नेमकं बॅलन्स संपलं आणि मला नाही समजा आता. इकडे पुण्यात काय नाही बाहेरच. काय नाव तुमचं? किशोर दाय, काय काम करतो? इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिशियन. फोन लावून द्या ना प्लीज. बोल. 70. एक मिनिट बेटा. कनेक्ट होईल. एक मिनिट थांबा. आता विषय काय माहितीये का? काय विषय काय माहितीये का? आपल्याला काय स्वारगेट गिरगेटला जायचं नाही. आपल्याला एक म्हणजे तुम्हाला एक माझं एक काम करायचंय. बोला ना. बोल ना. मी एका तिजोरी बनवायच्या कंपनीत कामाला आहे. तर आमची एक तिजोरी आहे ती आम्ही नवीन बनवली आता. वॉटर टेस्ट करायची त्या तिजोरीची. वॉटर पेस्ट. वॉटर टेस्ट. हा ज्या काय म्हणतात तिजोरीला मराठीत? हा तेच तिथेच. हा तिजोरीची वॉटर टेस्ट करायची म्हणजे की त्याच्यामध्ये आपल्याला एक माणूस बसवायचा आहे. हा आणि ती 100 फूट समुद्रात सोडायची क्रेननी आणि अर्ध्या तासाने बाहेर काढायची. तर तुम्हाला आता माझ्यासोबत यायचंय. माझे काम करून ठेवले आजकाल. तुम्हाला पैसे एवढे मिळणार ना चिकार. नाही नाही सीट बेल्ट काढलं तर तुम्हाला पैसे भरावे लागते ना. मी दंड मी भरणार नाही. ते नाही म्हणायचं, मला ठोकायचं म्हणून मी कुठे टाकतो. का चुकडून तू का? आत्ता काम घेऊन ठेवलं आत्ता. ते बरोबर आहे. नाही, तुम्हाला नाही, मी नाही. जबरदस्ती नेणार तो विषय नाही. जबरदस्तीचा प्रश्नच आहे दादा. भाऊ काका तुम्हाला नेणार मी. जबरदस्तीचा विषय घेत नाही. का माहिती तुम्हाला नेणार. विषय संपला. माझी कामं सोडून मी येऊ शकत नाही. माझी विषय संपलाय तिकडेच. तुम्ही जिथं बसलेत तिथंच तुम्ही काम केले. आमचं पैसे किती घेणार ते अरे बोला direct. पैशाचा विषय येत नाही दादा. पैशाचा विषय की नाही काय नाही. तुमची इथं- पूर्ण जिम्मेदारी आमची कंपनी अरे घेणार. कंपनीचा विषयच येत नाही त्याच्यात. मी तुला माणूस देतोय. मला आता काय माहिती, मला तुम्ही एकदम स्वतःचं काम स्टेबल आहे. आणि फिट दिसताय त्याच्यामुळे मी अरे तुम्हाला विचारलं. फिटचा प्रश्न येत नाही. माझं इथं काय माहितीये का, माझ्या मुलीचा परत आज संध्याकाळी तिला घ्यायला पण जायचं. कुठं घेऊन सीईटीची गेलाय? एक्झाम चालू आहे आता तिची. अच्छा तिला घ्यायला बी जायचं. सीईटीची एक्झाम. एक मिनिट एक मिनिट थांबा. जरा रस्त्यावरती ना जरा हे नका करू. मला 1-2 मिनिटं फोन दे. मी त्याला सांगतोय की यायला 15-20 मिनिटं लागेल. 2 मिनिटं थांबा काका. गडबड करू नका. तुमचा मोबाईल मी तुमची ती टेस्ट झाल्यावरच देणार आहे. आता नाही तेच देणार. नाही तू काय एक तसं मिनिट काही थांबा. नको. एकच तसं काही मिनिट नको. थांबा दादा. तसं काही नको. दादा एकच मिनिट थांबा. मला इथनं या वस्तीतनं बाहेर गाडी घेऊ द्या. मग अरे मला एक फोन तर करून दे. नाही हो माझा देऊ का फोन? दे इकडे एक मिनिट. एकच मिनिट थांबा. गाडी काढू द्या मला इथनं जरा. तिकडे गेलो असतो की आपण. अहो आपल्याला कंपनीत जायचं. आपल्या स्वारगेटला नाही जायचं दादा. कुठे कंपनी? आणि मी येणार तुमची नाही. टेस्ट करतील काय? नाही मी येणार नाही. मी येणार नाही पहिलं सांगतो, कारण की मला माझी कामं महत्वाची. बरोबर मला आहे ते तुमचं. पैसे मला काय भेटले नाही भेटले त्याचा नाही. फक्त मला माझं कसं आहे, हे बघा बँकेची तुम्हाला कामं ना आहे. आतमध्ये ना तिजोरी 100 फूट खाली खोल समुद्रात. एक अरे मिनिट आहे. 100 फूट त्याचा प्रश्न नाही. अर्धा तास लागून दे, 1 तास लागून दे. ते आता बॉम्बेला थोडी जायचंय आपल्याला ते. मग इथनं तुम्हाला ट्रान्सपोर्टच होणार ना तिकडं. इथं थोडी समुद्र आहे राव एवढा खोल काका. मग शेवटी मला काय, माझी नोकरी माझा जाईल हो वेळ- काका. मला तू 1-2 मिनिटं फोन द्या नाही देत मोबाईल. दादा. मोबाईलचा प्रश्न नाही. मला आता अर्जंट आहे. मला फोन करणं गरजेचं आहे.
तुम्ही आमच्या कंपनीत चला, अरे 2 कंपनीत मिनिटं मदत चला करा माझी. हे उघड कर. 2 मिनिटं उघड. काच उघड नाही. 2 मिनिटं मदत करा काका आमची. अरे मदतचा प्रश्न येत नाही लय का? मोठा नाही फेल होईल प्रोजेक्टचा मी तुला ते म्हणतच नाही ना. काका, लय मोठा प्रोजेक्ट हे फेल उघड उघड नाही. बरं इथं पुढे घेऊ का बाजूला? त्याच्या साईडला इथं साईडला घेतो. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. इथंच बाजूला घेतो गाडी. सावलीत घेतो जरा, हा ना. हे बघ कसा माहिती काय, मी तुला पाहिजे ते एक माणूस देतो. माझा इथं पोरलं साहेब. अहो तुम्हीच चला ना. असं बरं जावा, मग मोबाईल नाही देत तुमचा. अरे मोबाईल दे ना दादा. मोबाईल तर दे. बरं जरा मोबाईल प्लीज. काय माहिती काय, मी माझी कामं सोडून मी इकडे तिकडे कुठं अहो जाऊ. चला राव काका, मी तुमचा हात जोडतो तुम्हाला. हात जोडतीचा प्रश्न नाही दादा. सावकाश सावकाश द्या, सावकाश द्या, सावकाश द्या, अरे सावकाश द्या, नाही रे, ड्रिल मशीन आहे. सावकाश द्या. दे मोबाईल. मला खरंच चला नाही ना. interest. नाही रे. हो आज चला, झालं असतं. दरवाजा. नाही नाही. एक मिनिट, इकडे एक मिनिट, मी बोलतो तुमच्याशी. एक मिनिट बसा गाडी. बोल. गाडीत बसा 1 मिनिट. मी एक युट्यूबर आहे. 1 मिनिट तुम्ही रिलॅक्स व्हा. ती बॅग बी काढा. 1 मिनिट पुढे घ्या. मी तुम्हाला सगळी सोय करून देणार. तुम्हाला जायची टेन्शन अरे दे. इथं ठेवा, इथं. खाली ठेवा ना. तुम्ही बोल, दिसताय कॅमेऱ्यात, मोबाईल मध्ये. मी एक युट्यूबर आहे. मी तुमच्यासोबत दरवाजाला मी तुमच्यासोबत एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला. माणसं, अनोळखी माणसाच्या गाडीत डायरेक्ट बसतात. उशीर होत होता म्हणून बसलो. आणि सिटीमध्ये काय, पुण्यामध्ये आतल्या पुण्याची गाडी होती त्यामुळे मी काय बोललो. पुण्याची गाडी नाहीये, पुणे म्हणजे मुंबईचे आता अनोळखी माणसाला मदत म्हणजे बाबा स्वारगेटचा रोड नाही माहिती म्हणून त्या हिशोबाने मी सोडायला मग चाललो. तुम्ही मला 1-2 प्रश्न विचारू शकले असे. बघ स्वारगेटला कुठं जायचंय, मी गडबडला असतो. बरोबर की चूक? नाही बरोबर. आणि तुम्हाला आता आपल्या व्ह्युअर्सला मेसेज द्यायचा आहे. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. अनोळखी माणसाच्या गाडीत बसू नका. आणि जरी बसले तरी पूर्ण पडताळणी करून बसा. जरी बसले तरी पूर्ण पडताळणी करून बस. तुम्हाला काय वाटलं या सगळं घडलं त्याच्याबद्दल थोडं? पैशाचा विषय येत नाही. पैसे त्यांनी किती देऊन द्या, लाख रुपये देऊन द्या, 5 लाख देऊन द्या, 10 लाख रुपये देऊन द्या, पैशाचा विषय येत नाही. फक्त मला स्वतःला घाई होती, यांना मदत अहो, करायची होती, त्यामुळे मी बसलो. तसं नाही. आपल्या व्ह्युअर्सला तुम्हाला काय सांगता येईल, संदेश काय पोहोचवता येईल तेच सांगा. अनोळखी माणसाच्या गाडीमध्ये बसू नका, लिफ्ट घेऊ नका. महाराष्ट्र शासनाच्या बस सेवा उपलब्ध आहेत. गव्हर्नमेंटच्या बसेस उपलब्ध आहेत. 5-10 मिनिटं उशीर होऊ शकतो काका, बरोबर ना? पण त्या 10 मिनिटांनी तुमच्या आयुष्याला धोका नाही, रिस्क नाही येत. आणि या 10 मिनिटांनी तुमच्या आयुष्याला रिस्क मिळाली. हो. बरोबर आहे ना? आता मी जर खरंच तसला माणूस असतो तर तुम्ही काहीच करू शकले नसते. केलं असतं भाऊ. नसते केले. काहीतरी केलं असतं. काच फोडली असती तर काय फरक पडला असता? आवाज बिवाज टाकला असता. बरोबर. कोणाला कोणतरी आणि धरलं. आता जे काकांनी तुम्हाला सांगितलं की काच फोडली असती, दरवाजा उघडला असता, आवाज टाकला असता, याच प्रिव्हेंटिंगच्या गोष्टी तुम्हाला सुद्धा करायच्या जर तुमच्यासोबत असं काही घडलं. व्ह्युअर्सला सांगा, प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. प्रँकस्टार सागरला सागरला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलो का मी काय आवडला. तुमचा फोन घ्या.